हाय मित्रांनो, आपण माझ्या शेतामध्ये उभे आहोत. आपला शेत जो आहे तो घराला लागूनच आहे. एक जवळच आहे. एक 100 मीटरच्या दुरीवरच आपलं शेत आहे. तर मी, सायली, आजी, मम्मी आम्ही सगळे शेतामध्ये आता आलेलो आहोत. तर शेतामध्ये वर्षातून आपण 2 वेळा भात लावत असतो आणि राहिलेल्या उर्वरित वेळामध्ये आपण आता ह्या शेतामध्ये काय काय लावलं आहे, काय काय आहे शेतामध्ये ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता माझी आजी, तिकडे पप्पा येत आहेत, इकडे मम्मी आणि सायली उभी आहे आणि हा सगळा आपला शेत आहे. बाजूने आंब्याची झाडं आहेत, त्यानंतर ही नारळाची झाडं. इथे एक मस्त विहीर आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ही जी दिसत आहे ना ती आपली शाळा, मराठी शाळा, जिथे माझं 1ली ते 4थी शिक्षण झालं, गावामध्येच आहे. मम्मी एक मिनिट, सायली थांब जरा. काय काय आहे बघ इकडे, बघ मी कॅमेरा चालूस. हा इकडे मूग टाकलेला कुठे आहे आहे. मूग? हा, हां, इकडे हे टाकलेला सगळं मूग आहे. मूग पेरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चवळी सुद्धा टाकलेली आहे. तिकडे मुळा मुळा आहे. टाकलेला आहे. हां. तो खाण्यासाठी आम्हाला होतो. अहो बोलू दे आजीना पण. आई तुम्ही ना हातात बितात हां बोल आई, काय बोलतेस? तिकडे घेवडा आहे. तिकडे घेवडा आहे? कुठे आहे घेवडा? तो बघ. मग मम्मी दाखव आपल्या प्रेक्षकांना की आपल्या शेतामध्ये आपण काय काय पेरलं आहे. बोल, काय काय कुठे कुठे काय आता इथे आम्ही हा मूग टाकलेला आहे. मूग आहे? हा मूग अच्छा, आहे. दाखव मूग कुठे आहे? त्याच्या शेंगा आता ह्या तयार होत आलेल्या आहेत. हे बघा, आता महिन्यानुसार या शेंगा तयार होऊन आम्ही त्या काढणार. हां, आणि या महिन्याच्या एंडिंग पर्यंत होऊन जाते. हा होऊन जातील. आणि याच्यामध्ये चवळी सुद्धा आम्ही टाकलेली आहे. चवळी बघा, इथं चवळी सुद्धा आहे. हे बघ. हां, हा, या चवळीच्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत. हे बघ शेंगा कुठे चवळीच्या शेंगा? अच्छा, सायलीने काढून सायलीने आणल्यात. काढलेल्या आहेत. कुठे चवळी? आहे बघ. हो, पप्पांनी शेंगा दाखवता दाखवता तिकडे खायला सुरुवात केलेली आहे. तिकडे नारळ. हे तुम्ही बघू शकता. शेतावर खूप सारी आम्ही कलमं लावलेली आहेत. तिकडे पुढे सुद्धा आहेत. आता इथून एवढं सुद्धा आहे. तिकडे नारळी आहेत. हा, नारळी. त्या शेतावर आमचं छोटंसं घर सुद्धा आहे. शेतीची अवजारं आमची इथेच असतात. इथे शेतामध्ये आमची एक विहीर आहे. विहीर? हा, ती विहीर आहे असं दिसणार नाही. एक मिनिट. हा, इथे विहीर आहे. विहीर आहे. ओके. अगं आई, काय झालंय? चल. नको म्हणते आई नको बोलते, तुम्हीच फिरा बोलते, मी इथे बसून राहते बोलते, तुम्ही या तिकडून. इथे कळम जे आंबे आहेत त्यांच्याच बाजूला एक चिकूचं झाड सुद्धा आहे. आणि त्याला खूप सारे चिकू आता आलेले आहेत. हे चिकू आम्ही आता काढणार. हा, आता जाता जाता मस्त आहे चिकू. सगळे जे तयार झालेले आहेत मोठे चिकू आहेत ते आपण घेऊन जाणार आहोत. त्यांना पण दाखवायचं हातात ना. बाजूने माझ्या काकाच्या म्हशी सुद्धा आहेत, ते घेऊन आता त्यांना चाललेले आहेत. बाय. एक साधारणतः 5 वर्षापूर्वी ह्या बाजूला तुम्हाला नारळ जे दिसत आहेत ना, सगळे 5 वर्षापूर्वी यांची लागवड केली होती. आणि आता बघू शकता किती या मोठ्या झालेल्या आहेत. शेताच्या पूर्ण बाजूने नारळ, चिकू आणि आंबे या सगळ्यांची झाड आहेत. मुरगळे बाकी काय नाही सायली. तेच म्हणते. आंब्यांच्या बाजूला एक ही मग कधी राजा उद्या कुमार येतोय? ती माझ्या जन्मा अगोदरची नारळ आहे. साधारणतः तिला 32 ते 35 वर्ष झाली आणि दरवर्षी तिला नारळ येत असतात. हे सगळे बसलेले आहेत तिथे. काय झालं? दमलो, जरा आराम करतो थोडा वेळ. शेताची टूर आणि दमले सगळे लगेच. शेत मोठं आहे ना. सायली बोलत आहे आजींना राग आलाय कारण त्यांना जास्त आम्ही आता एक्सप्लोर करत नाही होत ना व्हिडिओमध्ये. हा मम्मी, काय दाखवतेस इकडे? काय तुम्ही इकडे बघू शकता. हेही आमचं शेत आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही मूग टाकलेला आहे. आणि खूप सारे कलम सुद्धा खाली आहेत.
छान मस्त. हा जो रोड जातोय बाजूने हा शिरवली टू खाम अशी 3 गावं कनेक्ट करतो आणि इकडे गोवा. ॲक्च्युली आमचं जे गाव आहे ते 3 जे गावं मिळून एक ग्रामपंचायत आहे. गोवा, आमचं गाव मुठवली आणि इकडे इकडे शिरवली गावाला कनेक्ट होतं आणि तेच पुढे निघतं खाम गावाकडे. आई ये इकडे, आपली विहीर दाखव. हां कुठे आहे विहीर? हां काय बोलतेस, बोल जोरात. हां ही विहीर आहे आपली. तुम्ही बघू शकता ही आपली विहीर आहे. खूप खोल विहीर आहे. जेव्हा कधी पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम वगैरे असतो आपल्याकडे, कॅनलने वगैरे खूप लेट पाणी येतो, तेव्हा आपण विहिरीचं पाणी यूज करत असतो शेतीसाठी. हाय. स्वच्छ आहे, मस्त पाणी एकदम एकदम स्वच्छ पाणी आहे. हां इथे बघू शकता तुम्ही, विहिरीच्याच बाजूला आपली चहापत्ती सुद्धा आहे. हा जो आमचा घर आहे त्याच्याच मागे फुलाची सुद्धा झाडं आहेत आणि उद्यासाठी कळ्या म्हणजे फुलं पाहिजे ते कळ्या म्हणून मम्मी आता काढायला गेली आहे. हा बोल काय. हा मुला आम्ही लावलाय, तो उपटायला आलाय मी. उपटून घरी घेऊन जाणार ना हा आपण. घरी घेऊन जाणार. हा मस्त. अजून काय काय आहे? आता तिकडं आहे, इकडे नाही काय. तिकडे काय आहे? तिकडं घ्यावर आहे. तिकडे घेवडा आहे. अजून काय आहे? हा देऊळ आहे, आमची देवी आहे. हा हे गावदेवी मातेचा मंदिर आहे हा. बाजूला. अच्छा अजून काय आहे? अरे, हे बघू शकता तुम्ही, हा जो आहे तो पूर्ण मुळा आहे इथे, जो आपण भाजीसाठी आता यूज करत असतो. हा कवळा आहे तो, अजून होईल थोड्या दिवसाने. रोज आहे बाबा शेतावर. ए शेंगाच खेप आहे काय बाबाची. झालं, किती खातात शेंगा? या रेडी झाल्यात, तयार झालेत सगळे. आणि हा आपला पूर्ण शेत. होईल नाही, होईल नाही कवले, होईल नको नको. नको. खायासाठी भेटाय पाहिजे. मग इकडे ये, मग इकडे. मम्मी काय भेटलं? घेतली? अजून काय घेतेस? हा देवाला हार करण्यासाठी मम्मीने फुलं घेतलेली आहेत. पप्पांनी सुद्धा चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोबत खायला. आलो आलो. लिंबू काय द्या इकडे. नॉट घे लिंबू, घे दर. लिंबू. मग कुठे काढला तेवढं शोधून द्या. धन्वा खायत. नको राहू दे. हे हे आपलं जे मी तुम्हाला घर बोललो होतो, हे जे घर आहे आपलं, त्याच्याच बाजूला सगळी लिंबू फुलं, जास्वंदीची फुलं, यांची सगळ्यांची झाड आहेत. हा बघू शकता, हा तुम्ही लिंबाचं झाड आहे. बघू शकता तुम्ही, मम्मीने हातामध्ये लिंबू घेतलेले आहेत. बोलतेस? हां इथे एक पपई सुद्धा आहे.
हे बघू शकता शेतावर लावलेला. आणि इकडे जी झाडांची फाटी वगैरे आहेत ते आपल्या चुलीसाठी वगैरे यूज होत असतात. काय झालं आई, दमलीस तू? तर काय पाय दुखतात ना. पाय दुखतायत आईचे. हे बघ इथे पण एक हे गवतीच्या गवतीच्या हे कढीपत्ता. कढीपत्ता हा पपई. कढीपत्ता आहे. आणि तिथे ते दुसरे काय काळे येतात त्याचं नाव काय? हा आपला घर शेतावरचा. हा गेवरा. हा मंदिर. गावदेवी मातेचं मंदिर आहे. हा गावदेवी माते. काय वरती गेलीस? हा, मी आणि सायली मंदिरावर चाललो. ही आपली मराठी शाळा, माझी मराठी शाळा, जिथे माझं शिक्षण झालं होतं. 1ली ते 4थी पर्यंत इथे शिक्षण होतं. गावातच आहे. आणि हे गावदेवीचं मंदिर समोरच. गावदेवीच्या मंदिराच्या लागूनच आपलं शेत आहे. तर प्रेक्षकांनो, हा होता छोटासा व्लॉग आपला, जो की रिलेटेड होता आपल्या शेती संदर्भात. तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.